म्युच्युअल फंड्स व्यतिरिक्त इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही वेगळे ऑप्शन्स आहेत का? स्टॉक्स लोकांना माहिती असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त काय काय आपल्याला करता येतं? 3 टाईपचे आणखी प्रोडक्ट्स आहेत मी बोलेल. डायरेक्ट इक्विटीज लोक करतात, स्टॉक्स आपण म्हणतो. पीएमएस असतात, म्युच्युअल फंडचे वरचे असतात. एआयएफ असतात आणि आणखी एक स्मॉल केस म्हणून असतो जो म्युच्युअल फंड आणि पीएमएसच्या मध्ये बोलतो. स्मॉल केस कमी साईज पासून चालू होतात. फंड मॅनेजर्सचाच म्हणजे 3 कॉल्स ते 5 लाख असं आपण तीन ते तीन लाखापासून वगैरे चालू होतात. फंड मॅनेजर्स तिकडे सजेस्ट करतात कुठले स्टॉक्स घेतले पाहिजेत. इथे फक्त इन्व्हेस्टरला स्वतःला एक्झिक्यूट करावे लागतात. स्टॉक्स बाय करणं, स्टॉक्स सेल करणं. रिकमेंडेड बाय फंड मॅनेजर्स ऑनली. त्याला म्हणतात स्मॉल केस. दुसरं असतं पीएमएसएस, जिथे म्युच्युअल फंडपेक्षा वरच्या लेवलला आपण म्हणतो. म्युच्युअल फंड म्हणजे मास पब्लिकसाठी असतात, पण पीएमएस हे पर्टिक्युलरली एखाद्या इन्व्हेस्टरसाठी असतं. तर तिथे पोर्टफोलिओ थोडासा कॉन्सन्ट्रेटेड बनवला जातो आणि तिकडे थोडं कस्टमायझेशन होतं, जे म्युच्युअल फंडमध्ये पॉसिबल होत नाही. नो डाऊट तिकडे रिस्क वाढते आणि तिकडे रिटर्न्स पण त्याच्या जोडीलाच वाढतात. सो 50 पीएमएस लाखापासून पीएमएस मध्ये पीएमएस सुरुवात होते. 50 लाखापासून चालू होतात. मिनिमम 50 लाख रुपीज त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते. आणि एआयएफ 1 CR पासून चालू. एआय म्हणजे ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स, जे 1 CR पासून चालू होतात. स्पेसिफिकली डिझाईन फॉर HNI क्लायंट्स, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते एआयएफ सारखे इन्व्हेस्टमेंट्स बघू शकतात. एआयएफ हे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. एआयएफ हे अनलिस्टेड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स करतात. ज्या अशा कंपनीज आहेत ज्यांचे स्टॉक्स अजून लिस्टेड नाही आहेत, अशामध्ये पण एआयएफ इन्व्हेस्टमेंट्स करतात. तुम्ही कदाचित शार्क टँक बघितलं असेल, तर शार्क टँक काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स आपण एआयएफ थ्रू करू शकतो.